तर फ्रेंड्स, आजपासून आपल्या गावात बसलाय सप्ताह आणि इकडं आज रामनवमी होती म्हणून मी आरूला राम बनवले आणि त्याचं बाण तुटलाय बघा. मी घेतलाय बाण, चाललाय तो पुढं. त्याचा एक पण फोटो नाही काढला कारण इतकी घाई झाली ना आवरताना. फिक्स नव्हतं माझं की त्याला बनवायचं म्हणून, कारण ते अरे तसं काय रस्त्याने पळताय आरू, अलीकडून ये. फिक्स नव्हतं कारण त्याचं ते बलिदान मास त्याच्या पप्पांनी त्यांनी पाळलेलं, त्यामुळे टक्कल केलेलं दोघांनी सुद्धा. मग त्याच्या डोक्याला एकदम छोटी छोटी केस आहेत, म्हटलं त्याचा लुक कसा दिसेल म्हणून. मग गाडी आली, अलीकडे ये. फिक्स नव्हतं मग त्याचं आवरायचं, पण म्हटलं बनवावंच त्याला, कारण आजचा दिवस डायरेक्ट पुढच्या वर्षीच येतोय, त्यामुळे मग बनवलं बघा त्याला. घरच्या घरीच मुकुट बनवला आणि जुगाड करून त्याला राम बनवले. तिथं झोका दे, इकडे बघ, उपस्थित राहायचे, तोंडात घालू नको ते. चल इकडे लक्ष द्या. आज फटबळा नाही, राम आहे राम. मॅडम म्हणलं की शाळेत चल, त्याचा फोटो काढू दे म्हणून थांबले. तर मंदिरात आम्ही रामनवमी साजरी केली आणि तिथून मग अंगणवाडीच्या मॅडम आहेत आरूच्या, त्या बोलले की तू अंगणवाडीत ये, मला आरूचा एक फोटो काढायचा. आणि त्याच्यामुळे मग आम्ही अंगणवाडीत आलो, मस्त फोटो वगैरे काढले. आणि त्याच्यानंतर मग मी त्या दिवशीचा व्लॉगच नव्हता घेतला. गेलो होतो आम्ही प्रवचनाला, पण घरीच फोन ठेवलेला, माझ्या फोनला चार्जिंग नव्हतं म्हणून. आणि लगेच मग सेकंड डेचा व्लॉग घेतला. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला एक महादेवाची आपल्या घरात असलेली पिंड, बेलाचं पान, दिवा वगैरे घेऊन बोलवलं होतं. तर मग मी ते घेऊन सगळं गेले होते आणि त्या पिंडीची आम्ही तिथे पूजा करणार होतो. असा होता सेकंड डे. तर इथे आम्ही सगळ्या अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिलो बघा, आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर महाप्रसाद वगैरे घेतला. आणि मी असं झूम करून हे व्हिडिओज तुम्हाला दाखवते. आज 28 तारीख आहे. आपल्या अजितदादांना जाऊन 2 महिने पूर्ण झाले आणि त्यांच्या आठवणीत हे फोटोज वगैरे असे लावले होते आणि त्यांच्या फोटोची पूजा वगैरे सुद्धा केली होती. पण आम्ही जायला आम्हाला लेट झाल्याने खूप मागच्या बाजूला बसलेलो, त्यामुळे पुढे जाऊन शूटिंग वगैरे नाही घेतली. तर तुम्हाला इथूनच झूम करून दाखवते बघा. हे बघा, अजितदादांचा फोटोची पूजा वगैरे केली, प्रवचन वगैरे झालं आणि आरती पण झाली आणि आता आम्ही महाप्रसाद घेतोय. तर ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा.